तर जालन्यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वृद्धाच्या हलाखीच्या परिस्थितीमधील व्हिडिओची दखल घेत अंबड तहसीलदारांनी त्या 75 वर्षीय निराधार वृद्धाला श्रावणबाळ योजनेचा लाभ दिलाय। एकनाथ दिवटे असे या 75 वर्षीय निराधार वृद्धाचं नाव आहे आणि मौजे जामखेड इथला एकनाथ दिवटे हे अनेक वर्षांपासून निराधार अवस्थेमध्ये जीवन जगत होते आणि 5-6 महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक वृद्ध व्यक्ती हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि पोलीस पाटलांच्या बैठकीदरम्यान त्या वृद्ध व्यक्तीची ओळख पटली। त्यानंतर अंबड तहसीलदारांनी वृद्धाला सन्मानाने तहसील कार्यालयामध्ये बोलावून घेतलं आणि त्यानंतर त्यांच्याकडून तत्काळ अर्ज भरून घेत त्यांना श्रावणबाळ योजनेचा लाभही मंजूर केला गेलेला आहे। नाही आता चिंता करू नका, तुमच्यासाठी आम्ही आहे। त्याच्यामुळे की काल सगळ्या पोलीस पाटलाला पण सांगितलं असे लोक जे असतील त्याला माझ्याकडे घेऊन या म्हणून सांगितलं। त्याला सुद्धा करून देतो म्हणलं ना, तुम्ही काय करा पुढच्या वेळेस त्याला घेऊन या, त्याला सुद्धा करून देतो। अजून कोणी असेल त्याला सांगा, त्याला पण करून देतो। बसा तुम्ही चहा पाचतो, थांबा। अरे पाया पडू नका, बसा। नाही आता होऊन जाईल। मला पुढच्या महिन्यात पोरग मेल्यापासून मी 8 महिना तो किती वाढा लागली एकच होतं मधून घेतो वाचीच्या बाबाचा नाथ जावई वाचीची बाबा। अच्छा हा मैसुरी बर हा मेली ती वाचीची बाबा। मला फक्त तुमची माहिती मिळाली होती म्हणून मी 6 महिन्यापासून तुमचा शोध घ्यायला काल मला कळालं पोलीस पाटलाकडून। हा त्याला मला सोडलंच नाही। हा मी त्याला सांगितलं होतं सोडलं तर बघा म्हणलं तुमची पोलीस पाटली मी घालतो म्हणून त्यांनी आणलं, त्यांनी चांगलं, त्यांचं पण अभिनंदन पोलीस पाटला। त्यांनी घालून घातलं मला माहिती भेटली।